सुस्वागतम. सर्व उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आज जय भवानी मंडळाचा 25 वर्षाचा प्रवास, 25 वर्षाचा यशस्वी प्रवास, स्वप्नांना मिळाला कष्टाचा श्वास. परंपरा जपत प्रवासाची वाट, रजत महोत्सव साजरा करूया खास. रजत महोत्सव साजरा करूया खास. सर्वांनी टाळ्या वाजवा जोरात. एनर्जी आणायची ना आपल्याला. इतका सुंदर परिसर आणि खरंच इथे आल्यानंतर इतकी सकारात्मकता जाणवली ना. आणि माहेरी आल्याचा सगळ्या महिलांना मला वाटतं खूप सुंदर असा इथे आल्यानंतरचे स्वागत आणि सुंदरसा नाश्ता आपलं मन आणि नमस्कार. जय श्री भवानी मंडळाच्या रौद्र महोत्सवाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज माजी सदस्यांचे व त्यांच्या सर्व कुटुंबियांचे आम्ही स्वागत करत आहोत. आज आपण सर्वजण इथे संस्था स्थापनेच्या 25 वर्षांच्या पूर्ततेचा उत्सव साजरा करण्याकरिता जमलो आहोत. या 25 वर्षांच्या गौरवशाली परंपरा वाटचालीस मानाचा मुजरा. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम मान्यवरांचे आणि चीफ गेस्ट यांचे स्वागत. आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करणार आहोत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. महाराजींना, कडासने काकूंना, सरोज काकूंना. दीप उजळे आशेचा, तेज पसरती दाही दिशा. एकतेच्या सुरात बांधूया यशाची भाषा. क्षण हा सोन्याहून पाणी कुंडल मोती हात. दिवस पाहून नमस्कार, दिवा जळो देवापाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म. दीपप्रज्वलनानंतर आजच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत, मान्यवरांचा स्वागत सोहळा आपण संपन्न करीत आहोत. त्याकरिता सर्वप्रथम श्री महाराजींचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर मोनाताईंना आमंत्रित करते. सरोजताई देशमुख यांचा सत्कार सौ छायाताई देशमुख करतील.
देशमुखला मी आमंत्रित करते. सन्माननीय सरोजताई आणि सन्माननीय कळासेताई या दोन माहेरवासिनी म्हटल्याप्रमाणे यांचा सन्मान महाराजांकडून होणार आहे. तरी माहेरकडून भेट म्हणून त्यांचा शॉल आणि साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर तयार व्हा सगळ्यांनी. मला वाटतं सगळ्यांनी उभं राहावं आणि त्यांचा सन्मान होताना मानाची आणि सन्मानाची बाब आहे. जोरात टाळ्यांचा कडकडाट होतो. आणि जय भवानी मंडळाच्या अध्यक्षा यांना दोघींनीही आपल्या वयाची 80 वर्ष गाठलेली आहे आणि खरंच याही वयात एवढा तरुणपणाचा अनुभव आहे आणि त्यांच्या मनातील भाव आपण जाणू शकतोय. ते बघण्याकरिता आपण आज इथे आलेलो आहोत आणि आपल्याला ही संधी शतशः नमन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देशमुख महिला होत्या. त्यांचे स्वतंत्र मंडळ असावे असं त्यावेळी त्यांनी विचार एक पुढे आणला व त्यानंतर त्यांनी मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या मीटिंग्स पूर्वी नागभवन नागपूर, अमरज्योती, नंतर काही काळ बजाजनगर इथे वेगवेगळ्या ठिकाणी होत होत्या. आता गेल्या बऱ्याच वर्षांपासून स्थायी स्वरूपात मंडळाच्या मीटिंग्स व कार्यक्रम गजानन मंदिर, सहकार नगर येथे आयोजित केले जातात. मंडळ स्थापनेच्या वेळेस महिलांनी बरेच एफर्ट्स घेतले, मेहनत घेतली, सदस्यांची जुळवाजुळव केली, तेव्हा ते मंडळ आकारात आले. त्या काळचे जे फाउंडर मेंबर्स होते त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. काही जण आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांची आठवण म्हणून आपण त्यांना 1 मिनिटाचं मौन ठेवून श्रद्धांजली वाहूया. मंडळाच्या ज्या माजी सदस्य होत्या जगताप, विजय टी देशमुख, सौ राऊत, वसुंधरा देशमुख इत्यादी होत्या. काही नाव सुटले असतील. मीनाताई देशमुख. काळ लोटत गेला, नवीन भगिनी मैत्रिणी त्यामध्ये ऍड होत गेल्या. आरतीताई देशमुख पण फाउंडर मेंबर्स मध्ये होत्या. ते म्हणतात ना, कारवा चलता गया और लोग मिलते गए. नंतरच्या काळात रोंगेताई, मालतीताई देशमुख, शारदाताई देशमुख आल्या. मधल्या काळात त्यानंतर जे पास्ट प्रेसिडेंट्स होते, शीला भोसले ताई, ममता कडक, वसुंधरा देशमुख, कल्पना देशमुख या सगळ्यांनी पण मंडळाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. आणि सध्या या घडीला मंडळाचे 40 सदस्य आहेत व सध्याचे मंडळाचे अध्यक्षपद सरोजताई देशमुख या भक्कमपणे सांभाळत आहेत व आम्ही सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे काम बघतो. आता आपण मंडळाचे थोडक्यात कार्य बघूया.
येथे विविध कार्यशाळा मंडळामध्ये घेण्यात येतात. त्यामध्ये महिलांसाठी डाएट काउन्सिलिंग, ब्युटी ट्रेनिंग, देन म्युझिक थेरपी, सेफ्टी गॅजेट अवेअरनेस प्रोग्राम्स इत्यादीचे आयोजन केलेले होते. कॉम्पिटिशन्समध्ये पण महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, कुकिंग, रंगोली कॉम्पिटिशन, बेस्ट ऑफ बेस्ट कॉम्पिटिशन इत्यादी दरवर्षी अरेंज केल्या जातात. मंडळाने डोनेशन्स देऊन पण दरवर्षी त्यांचे कार्य होते. दरवर्षी मंडळातर्फे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम व शाळांना मदत होते डोनेशन रूपात. ते राशी स्वरूप होते. खाद्यपदार्थ आणि गरजू लोकांना ज्या वस्तू लागतात त्याचे सुद्धा डोनेशन मंडळातर्फे होते. तसेच भजन आणि गाण्याचे कार्यक्रम केले जातात. वर्षातून एकदा शारदा पूजन, भजन व दिवसभर विविध कार्यक्रम मंडळाद्वारे घेतले जातात. अशा प्रकारे सगळ्यांच्या सहभागामुळे सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडले जातात व त्यामुळे आपुलकी, प्रेम वृद्धिंगत होत जाते. अशा प्रकारे मंडळाचा डोलारा सांभाळला जातो. असेच आपले हे मंडळ पुढील वाटचाल यशस्वीरित्या पार पाडत राहो ही अपेक्षा. 25 वर्षाचा प्रवास म्हणजे असंख्य हातांची साथ. आणि म्हणतात ना, एकत्र येणे म्हणजे सुरुवात असते. एकत्र राहून काम करणे त्याला प्रोग्रेस म्हणूया. आणि एकत्र राहून जिद्दीने आणि चिकाटीने काम करणे याला सक्सेस म्हणतात. आणि हा 25 वर्षाचा सक्सेस आज आपण अनुभवणार आहोत. आणि तुम्ही एकत्र येऊन कुटुंबासमवेत हा रजत महोत्सव साजरा करणे हेच यशाचे गमक आहे. म्हणून सर्वांच्या आनंदाला उधाण येण्याकरिता मला वाटतं खरंच इथे अनेक कार्यक्रम आपल्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ना असा आनंद दिसायला हवा. जेवणासारखा नाश्ता झालाय म्हणून झोप तर येत नाहीये ना. नाही तर चला जोरदार टाळ्या होऊ द्या. जय भवानी मंडळाचा रजत महोत्सव किती सुवर्णनीय ऐतिहासिक काळ आहे ना हा. आज केवळ हा कार्यक्रम नाही तर आठवणींचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा उत्सव आहे. चला तर मग पुढील कार्यक्रमाकरता, सत्कार कार्यक्रमाकरता आपण तयार राहूया. आणि बाकी सत्कार ज्येष्ठ मंडळींच्या हातून आपण बाकी आपल्या जुन्या सर्व सदस्यांचा आपण सत्कार करूया. श्रीमती दीपा रोंगे ताई यांचा सत्कार करण्याकरिता मी नयनाताई देशमुख यांना आमंत्रित करते. श्री अरुण व छायाताई देशमुख यांचा सत्कार अर्चना देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर मोनाताई व राघवेंद्र देशमुख यांचा सत्कार जयाताई देशमुख करतील. थोडं खाली काय तुमचा चेहरा लक्षात करा. इकडे समोर बघा, समोर इकडे बघा. 25 वर्षापूर्वी जेव्हा आपली पहिली बीसी झाली होती ती अभ्यंकर नगरच्या ग्राउंडच्या हॉलमध्ये झाली होती. आणि ती मिसेस शीला ठाकरे यांनी ती जागा आपल्याला उपलब्ध करून दिली होती आणि त्या इथे आहे. मी त्यांना बोलवत आहे. प्लीज तुम्ही या. आणि यांचा सत्कार करते अलका देशमुख. अलकाताई या.
वसुंधराताई देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी मी संगीताताई सरनाईकांना आमंत्रित करते. श्रीमती पुष्पलता देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी मी रेणुकाताई देशमुख यांना आमंत्रित करते. सोनालीताई सरोजताईंसाठी 2 शब्द त्यांच्या गौरवाखातर सांगतील. सन्माननीय सगळ्या उपस्थितांचे स्वागत. श्रीमती सरोजताई देशमुख यांना मी 20 वर्षापासून ओळखते. जेव्हापासून या मंडळाची स्थापना झाली असेल तेव्हा देशमुख भिसी म्हणून मी ऐकायचे. सगळे देशमुख, मी पण अमरावतीची देशमुख, शेंदूरजणा खुर्द येथून हे माझं माहेर. आणि खूप छान वाटलं जेव्हा नागपूरमध्ये ऐकलं की देशमुख भिसी कुठेतरी आहे आणि आपलेपणा जाणवला. शारदाताई देशमुख मला भिसीमध्ये घेऊन आल्या आणि सगळी हसरी चेहरे, आपलीच माणसं बघून आमची माती, आमची माणसं असं अगदी ओलावा वाटला. आणि तो मातीचा सुगंध माझ्या नागपूरमध्येही मला अनुभवायला मिळाला. कारण नागपूर सारख्या शहरामधली कॉन्क्रीटची जंगलं आज ना नकोसी वाटायला लागलीत. आणि कधीतरी पावसाळ्याचा पाऊस पडल्यानंतर, पहिला पाऊस पडल्यानंतर जो सुगंध असतो ना, तो मनात दरवळावासा वाटतो. आणि खरंच सरोजताईंना भेटून त्यांच्या नावातच बघा, सरोज म्हणजे कमळ आणि ज म्हणजे जन्मलेला. पाण्यातून जन्मलेले फूल म्हणजे कमळ. नावातच सुंदरता, पवित्रता आणि शांती. साधे व्यक्तिमत्व, शांत, सौम्य, मृदू स्वभाव, विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या त्यांच्या दृष्टीत सजगता, स्पष्टता मला जाणवली. कलात्मक, सर्जनशील हा त्यांचा गुण मला फार आवडला. नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता. दरवर्षी ना मला नवीन गिफ्ट मिळतात सरोजताईंकडनं आणि त्याच्यासाठी मला ना नेहमी बीसी मध्ये जायला आवडतं बरं का. आणि विशेष म्हणजे ती नवनवीन असतं, कुठून त्यांना कळतं, समजतं. बापरे बाप, तुम्ही खूप संवेदनशील आहात ताई. तुम्ही सतत इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करता. तुमच्यातील नैसर्गिक आकर्षणच आम्हाला तुमच्याशी जुळवून ठेवते. विचार, कल्पना, कला, सोल्युशन्स, बरीचशी सोल्युशन्स ना, बऱ्याच गोष्टीचे उपाय त्यांच्याकडून आम्ही शिकलो. या गुणांनी परिपूर्ण अशा सरोजताई यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहो. त्यांच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर व आशीर्वादाचा हात डोक्यावर राहावा आणि आम्हाला सतत त्यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा मिळत राहावी, हीच जय भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते. आणि खरंच अशा सगळ्या ज्येष्ठ मंडळींसमोर नतमस्तक. खास तर आम्हाला मिळालेला मेवा आहे की नाही, रानमेवा आहे हा, जो खरंच आम्हालाच ज्यांना मिळतो ना त्यांनाच त्याचा स्वाद माहिती असतो. थँक्यू, धन्यवाद. आपल्या फाउंडर मेंबर्स मध्ये काही नावं सुटले गेले, क्षमस्व. त्यामध्ये हेमाताई देशमुख, कल्पना देशमुख यांना पण मी स्टेजवर आमंत्रित करते. चला तर मग आता यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वात प्रथम भक्तिगीताने आपण सुरुवात करू. निश्चल भक्तीत गीतेचा सार, कर्मातच सापडेल मोक्षाचे द्वार.
नामस्मरणी शुद्ध होई चित्त, कृष्ण कृपेने उजळी जीवन मार्ग, कृष्ण कृपेने उजळी जीवन मार्ग. मी समाताई सुलर यांना भक्तिगीतासाठी आमंत्रित करते. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आज माझं खूप सौभाग्य आहे की आज मला इथे महाराजांचे आशीर्वाद मिळाले आणि आज एवढा सुवर्ण सोहळा तुम्ही सगळ्यांनी इतकी मेहनत करून इथे आयोजित केला. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि भवानी मंडळ आहे आपलं, म्हणून माय भवानी तुझी लेकुरे कुशीत तुझी आहे. रचली माया तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया, तुझ्या भुजीने ओघ खंडित दुरितलया सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू अमला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती, जय जय सुंदर आयुष भंकर फूल काळा रे, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू सदिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तू सदिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजनात माझ्या पदरी याविनत सरे नाही, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आहे, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. जय माता. खूपच सुंदर. आम्हाला आनंद देतच आहेत आणि बऱ्याच वर्षापासून तुम्हाला आम्ही ऐकतो, त्यामुळे खरंच ही अशी मंडळी सगळी भेटली ना की मन भरून येतं. आणि आपली माणसं आता आपण बासुरी वादनाला सुरुवात करूया. आणि बासुरी वादन करताय मैथिलीला बोलवते मी. चला तर मग तयार होऊया
एक फिल्मी गाणे ऐकायला अरुणदादा देशमुख आणि छायाताई देशमुख यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अरुणदादा आणि सर्व छायाताई यांचे. फोकस क्लिअर आहे. आवाज इतका कमी का आहे? हे आवाज येत नाही ना, म्हणून तुम्ही तुम्हाला वळवायला सांगितलं. बीट्स नाही मिळाले तर कसं होणार? हॅलो हॅलो म्हणून पहा. हॅलो हॅलो हॅलो. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम. जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम. जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. चाहत ने तेरी मुझको कुछ इस तरह से घेरा. दिन को है तेरे चर्चे, रातों को ख्वाब तेरा. तुम हो जहाँ वहीं पर रहता है दिल भी मेरा. बस एक ख्याल तेरा, क्या शाम क्या सवेरा. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम. जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. ये दुनिया कैसे बदली, कुछ भी समझ न आए. क्यों करे हुए वो अपने, कल तक जो पर आए. दिल की लगन हो सच्ची, फिर क्यों न रंग लाए. मेरे थे तुम सदा से, पर अब करीब आए. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम. जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. अभी 50 साल के बाद भी मुझ पर शक करती है ये. यही सांझा में बोला है.
अब तो तुम आजमाना छोड़ो, दिल को चुरा के मेरे आंखें चुराना छोड़ो। मुझको बना के अपना बातें बनाना छोड़ो, मैं कब न थी तुम्हारी लेकिन सताना छोड़ो। मुझे कितना प्यार है तुमसे अपने ही दिल से पूछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है। मुझे कितना प्यार है तुमसे अपने ही दिल से पूछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है। नजरेत भेटता हिरो हिरोईनची स्वप्ने जागी झाली, गाण्यात मिसळले प्रेम, शब्द साजरी झालीत, फिल्मी कपल सारखं आपलंही नातं खुलतंय. रीलवर नाही, खऱ्या आयुष्यात प्रेम जुळतंय, खऱ्या आयुष्यात प्रेम जुळतंय. सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर पायल देशमुख व युगंधरा देशमुख हे मायभावाने सादर करणार आहे. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें तानी है माए भवानी। अब सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश नाज में तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माए भवानी। जो भी बरसों बरसों बरसी थी आई न होठों पे हंसी, अम्बे माँ का तेरे कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी ना हंसे हटे, हमने आज यही मन में डाली है माय भवानी। सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें तानी है माए भवानी। बोलो जी. काय जोश, वाव. नाच थांबलाय पण तेज अद्यापही जिवंत आहे आणि आमच्यासारख्या भक्तांच्या हृदयात ज्वाळा अजूनही प्रज्वलित होतात आहे. खूपच सुंदर. यानंतर माधुरीताई देशमुख यांना मी गाणे म्हणण्याकरता आमंत्रित करते. आंखों में चमक, जिंदगी लगे जैसे कोई रंगीन सिनेमा, विविध कार्यक्रमांनी हा आजचा दिवस सजलेला आहे आणि खरंच आपण कालच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले
यांची जयंती आपण साजरी केली आणि आज या भगिनींना इथे थिरकताना पाहून सावित्री आईंचे कष्ट आणि त्यांनी केलेला त्याग यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि इथे महिलांची संख्या पाहून खरंच आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या स्मृतीला खरंच आनंद होत असेल. छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा. आज तो ऐसे फूल बगिया में महके हैं जैसे बादलों की मैं ओढ़ूं चुनरिया झूम जाऊं मैं बन के बावड़िया अपनी चोटी में बांध लूं दुनिया. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा. हिल रही जैसे मेरा मन भी तो हिल रहा ऐसे कोयल की तरह गाने का अरमान बिजली की तरह मचलूं ये अरमान जवानी है लाई रंगीन सपना. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा
भर मन की भोली सी आशा. थँक्यू. नाट्य छटेसाठी वराड चाललंय लंडनला. सुनीता शिंदेताई यांना मी आमंत्रित करते. लंडनला त्यातलं एक छोटंसं पीस आहे. आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात त्यावेळी घरातल्या मुख्य स्त्रीची काय तारांबळ उठते, काय वैताग होतो, हा मी आता सादर करते. ए मंदे, मंदे, तिथे पाय ते कपडे त्याचे घड्या घाल, नसन गो तो बुचकळ कशात. आणि मामी, मामी तुम्ही काय करा, ते भांडे आहे ना असे लोक घासा, असे लोक घासा का त्याचा थोबा दिसला पाहिजे. आणि सुशे, तू हा साऱ्या घरभर जो गुंता करून ठेवला आहे ना तो उचल. सतत माय फड्यात येऊन राहिला, सतत माय फड्यात येऊन राहिला. चला मी आता झाडून देतो. रमेश भाऊजी, रमेश भाऊजी, पाहिलं बुटक मी त्याला पलवून राहिले ते तिकडे. अहो तो भिंतारावरचा फटू, मारुतीचा फटू. अहो मारुतीचा फटू म्हणलं, गांधीचा नाही. तुम्ही गांधीचा कोण राहिले? हे मॅडम त्या इकडे पा. तो मारुतीचा फटू कसा लावला, त्याचे पाय झाल्यावरती आणि मुंडको झालं खाली. तो पाहुणा काय म्हणून लंडनचा शीर्षासन करतोय की काय तो मारुती? या लवकर. चल झाले का मामी भांडे? झालं ठीक आहे. वंश, वंश पहिली बाई. वंश गेली, गेला ना. असंच आहे, आपल्याला बोलता येत नाही. सांगता कोणाला बाई, सांगता कोणाला? इथं काय चालते आपलं? काही काम करत नाही, अजिबात काम करत नाही. एका कामात हात नाही लावत. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत. टुचकी मेली. नुसती गुरगुर 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 हिंडत राहते. आणि साऱ्या कामाचा डोंगर आपणच उपसतो असं भासायची. काय बाय हे अजिबात काम करते. पण काय करता, आपलं चालत नाही. सांगतो कोणाला? सांगू शकत नाही, बोलू शकत. बाई हे ननद झाली, सख्खी ननद झाली म्हणून काय डोक्यावर मिरे वाटेल का? हे काय जगाला ननद आहे का? मी म्हणलं बाई काय तुला तरी पटते का नाही? एखादं भांड विसरून ठेवा, एखादा कपडा घ्या, धुवून ठेवा, घडी घालून ठेवा, एखादी गाडी उचला. एवढं मोठं घर, एवढे मोठे लोक, प्रत्येकानं थोडं थोडं काम केलं तर कामाचा भार हलका होते. पण इथं फिरते बशी, इकडून तिकडे तिकडून तिकडे. मी बाई वरच्या कट्ट्यावर बसलो होतो. आम्ही दोघं, मी आईल म्हटलं अहो तुमची सख्खी बहीण झाली म्हणून काय झालं? त्यांच्यासाठी काय डोक्यावर डोंगे धोंडे गोटे फोडायला होता का काय? नाही नाही, तुम्ही असं नाही करायचं. नाही बाई, माझा हक्काचं माणूस म्हणून त्याच्याजवळ गेली आणि त्याने म्हणलं तुमची सख्खी बहीण आहे म्हणा ना थोडस काहीतरी. एखादं भांड विसळावं, एखादा कपडा धुवून ठेवावं, एखादी काळजी उचलवावी. मी बाई यायले चांगलं आपलं हक्काचं माणूस म्हणून म्हणाले गेली. बाई काय
काय बाई? का आता त्या दिवशी सत्यनारायण झाला ना, नारायण सत्यनारायण हो तर मग झेंडू फुलल्यासारखी पाहायचं काय माझ्याकडे? काय तुम्ही त्याला भेटा की काय? भेटा काय दिला? मी आहे ना, बिलकुल भेटा नाही. पण त्या आल्या म्हणजे सांगशील का? त्या आल्या की सांगशील. योग दिवस ह्या बाईनं काय माहित आहे? सत्यनारायण आमच्या घरी झाला, साऱ्या गावात फिरले. मायामुळं सत्यनारायण झाला, मायामुळं सत्यनारायण झाला, मायामुळं सत्यनारायण, हिच्यामुळं दुसकीमुळं सत्यनारायण खाली आला दादा घेऊन. काय बाई हे तो गोष्ट सोडाच. आमचा मिलिंदा काही नवस दिवस नाही केला हो. तो पहिल्या नंबरानं पास झाला, पहिल्या नंबरानं पास झाला. हे आमच्याकडची मग हो मायामुळं पास झाला, मायामुळं पास झाला, मायामुळं पहिल्या नंबरानं पास झाला, मायामुळं हिच्यामुळं पास झाला. ठेव मी हिच्यामुळं सोडा. आणखी एक गोष्ट तर काही वेगळीच आहे. भल्ला पाऊस झाला हो, भल्ला पाऊस झाला यावर्षी. खूपच पाऊस झाला आणि असा हरभरा टरारून वर आला, असा हरभरा टरारून वर आला. ह्या सदाना टनाना, ह्या टनाना हरभरा. हे बाई काय म्हणली माहिती? हे बाई मायामुळं टनारून वर आला, मायामुळून हरभरा टरारून वर आला, हिच्यामुळं टरारून वर आला. हरभरी गेली असं ते. आता काय सांगू आणखी तुम्हाला तर नवलच वाटत. असं अजित करतात, असं सर्व श्रेय आपल्याकडे घेतात सर्व गोष्टीच. आपण मरावं सारे दिवसभर. हे नाही पटत बे, बिलकुल नाही पटत आपल्याला. जिथं जाण तिथं समोरच, जिथं जाण तिथं समोरच. अजून एक गोष्ट सांगतो. आमच्या सुलवंश नाही का, सुलवंश त्या लेकरू झाला, त्याला लेकरू झालं. हे बाई हे कोणाचं श्रेय आपल्याकडे काही सांगता येत नाही. आले 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 या ना वंश, या 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 आमच्या वंश चांगले आहे बाई. सगळ्यांना आपल्या आपल्या घरचं चित्र आठवलं का? अतिशय सुंदर. संगीत, रंग, हसू आठवले, स्वप्नांच्या सावलीत मन हरवले, स्वप्नांच्या सावलीत मन हरवले. एक संगीत वाद्य, माउथ ऑर्गन, एक अतिशय वेगळी आणि सुंदर कला सादरीकरणासाठी शुभांगीताई देशमुख यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.
ओठातून सुरात रंगात रंगून मनाचं घर भरत गाण्याने आनंद उडतो आकाशाच्या साक्षीने, आनंद उडतो आकाशाच्या साक्षीने. ताई, मला वाटतं त्यांच्या श्वासामध्ये जेवढा दम होता ना तेवढा तुमच्या टाळ्यांमध्ये नव्हता. सुरांचा गजर दिला मनाला, सुरांचा गजर दिला मनाला, धन्य झाला हृदयाचा ठाव. सृष्टीचं सौंदर्य दिसलं नव्या रूपात, सृष्टीचं सौंदर्य दिसलं नव्या रूपात. मला वाटतं शुभांगीताईंचे हसबंड इथे आलेले आहेत, त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवावं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि असे जर प्रत्येकाने आपापल्या बायकांसाठी टाळ्या वाजवल्या जोरात, तर पुढच्या वेळी नवीन कला बाकीचे जे समोर येतात नाही त्या पण सादरीकरण करायला सुरुवात करतील. थँक्यू सो मच. आता पुढे अर्चना ताईंना गाणं म्हणण्याकरता आमंत्रित करते. सुरेल सूर, शांत मन. आणि शांत मनामुळे काय होते माहितीये का? बुद्धी स्थिर होते आणि ती वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यायला लागते आणि त्याच्या शिक्षणातून तयार होतात शुभांगीताई देशमुख. आणि अर्चनाताईंचा सुरेल आवाज ऐकायला हृदयावरती ज्यांच्या सुरांनी घर केलंय आणि ज्यांच्या सुरांनी येथील प्रांगण सुरेल होणार, अशा सुरांसाठी तयार होऊया. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना या श्री भवानी मंडळाच्या रजत महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं अभिनंदन व एक छोटासा प्रयत्न तुमच्यासमोर. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. नदी का किनारा ये चंचल हवा. सितारों की महफिल में करके इशारा, सितारों की महफिल में करके इशारा. कहाँ अब तो सारा जहाँ है हमारा, मोहब्बत जमा हो खुला आसमां हो, करे कोई दिल आरज़ू और क्या. ये रातें ये मौसम नदी